विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी आपल्या सभोवतालचे जग भाग 2 चे प्रकरण दुसरे कुटुंब वंशावळ स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. इथे तुम्हाला सांगा पाहू मी कोण विचारलेले आहे. मी व्यवस्थितरित्या तुम्हाला संपूर्ण उत्तरे लिहून दिलेली आहे. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. योग्य जोड्या जुळवा. आईचा भाऊ मामा, वडिलांची बहीण आत्या, आईची बहीण मावशी, वडिलांचा भाऊ काका अशा रीतीने व्यवस्थितरित्या जोड्या जुळवून दिलेल्या आहे. प्रश्न क्रमांक 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहून चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा बरोबर लिहा. पिढी म्हणजे कुटुंबातील आधी असलेली व्यक्ती. बरोबर. आ. वडिलांकडील सर्व नातेवाईकांची आडनावे एकच नसतात. बरोबर. इ. वंशावळीच्या अभ्यासावरून कुटुंबाचा इतिहास समजत नाही. चूक. तर वंशावळ म्हणजेच आपल्या कुटुंबाचा इतिहास समजतो. प्रश्न क्रमांक 3. ओळखावं लिहा. कधी भांडतो, कधी हसवतो, खेळताना मला रडवतो, मिळतो त्याला आईच्या हातचा छान खाऊ, तो आहे माझा भाऊ. प्रेमाचे झाड, मायेचे छत, तिच्याशिवाय मला नाही करमत, माझी माऊली ती म्हणजे माझी आई. अशा रीतीने व्यवस्थितरित्या विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण उत्तरे लिहून दिलेली आहे. पुढील संपूर्ण स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 4. तुमच्याशी असलेली नाती लिहा. आईकडील नातेवाईक आजी आजोबा, मामा मावशी, मामी, मामी बहीण, मामे भाऊ, मावस बहीण, मावस भाऊ अशा रीतीने नाते आहेत. तर वडिलांकडील नातेवाईक आजी आजोबा, चुलता चुलती, आत्या, आत्ते बहीण, चुलत बहीण, भाऊ. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. कुटुंब वंशाळीतून तुम्हाला कोणती माहिती मिळते? उत्तर. कुटुंब वंशाळीतून आपल्याला आपल्या कुटुंबाचा लहानसा इतिहासच समजतो. आपल्या कुटुंबातील पूर्वज कोण होते हे जाणून घेता येते. आपल्या वंशाळीतील कुटुंबातील व्यक्तींची नावे आणि आडनावेही माहीत होतात. तसेच वंशाळीमुळे नातेसंबंधही समजतात. आ. वंशावळ कशी तयार करतात? उत्तर. कुटुंबाच्या वंशावळीची नोंद एका मोठ्या झाडाच्या म्हणजेच कुटुंब वृक्षाच्या रूपाने केली जाते. प्रत्येक नवीन पिढी जन्माला येणे म्हणजेच वंशवृक्षाचा विस्तार होणे व वंशवृक्षामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आपल्या पूर्वजांची माहिती मिळते. नव्या पिढीला जुन्या पिढ्यांची ओळख याद्वारे होते. अशा रीतीने वंशावळ तयार केली जाते. पुढील सर्व स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.